शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असून आता या योजनेची सुरुवात देखील करण्यात आली असून नमोचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना देखील मिळण्यात येणार आहे। हा हप्ता तुम्हाला 2 हप्ते त्या ठिकाणी टाकण्यात येणार असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे। जितके पण शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आता त्यांची देखील प्रतीक्षा देखील संपणार असून आता त्यांना पण मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे। पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली नाही, बऱ्यापैकी शेतकऱ्यांची संपलेली आहे। काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रतीक्षा संपण्यात आलेली आहे, पण काही तालुके सुद्धा असे असणार आहे की ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता हप्ता या ठिकाणी येणार नाही, त्यांना उशीर होऊ शकतो, त्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकतात। असे काही जिल्हे सुद्धा आहे ज्या जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही, त्या जिल्ह्यामध्ये 15 ते 20 दिवस या ठिकाणी लागू शकतात अशी शक्यता देखील वर्तवलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आणि काही महत्त्वाच्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आता त्या जिल्ह्यामध्ये व त्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून आता त्यांचीच प्रतीक्षा देखील संपणार आहे। आता जर तुम्ही पण याच तालुक्यामध्ये राहत असाल किंवा याच जिल्ह्यामध्ये तुमची पण शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील आलेला असेल तर आता तुमचीच देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची या हप्त्याच्या या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण की आता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे कामे सुद्धा करायची आहेत, ते महत्त्वाचे कामे सुद्धा करणं तुम्हाला अत्यावश्यक या ठिकाणी करण्यात आलेले आहे, सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे ते महत्त्वाचे कामे सुद्धा तुम्हाला पूर्णपणे पार पाडावे लागणार आहे। तर चला हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हप्ता टाकण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा व तुमचा तालुका कोणता आहे ते नक्की आम्हाला कळवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काही तालुक्याची आणि काही जिल्ह्याची या ठिकाणी यादी आलेली आहे, त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं तुमचं देखील काम असल्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघावे लागणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे, आता याच 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेल्या जिल्ह्याची यादी आणि तालुक्याची यादी पूर्णपणे या ठिकाणी आलेली आहे। सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच तालुके आणि तेच जिल्हे या ठिकाणी बघणार असल्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायचे आहे। तर चला ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ, जेणेकरून तुमच्या पण डोक्यातला पूर्णपणे प्रश्न या ठिकाणी मिटून जाईल। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, हा प्रश्न मात्र तुमचा पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आता या व्हिडिओच्या माध्यमातून आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या तालुक्याचा उल्लेख आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून झाला तर समजून जा तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे काळजीपूर्वक जिल्ह्याची यादी बघा आणि ती बघूच नका तर तुमचा जिल्हा या यादीमध्ये येतो का नाही येतो हेही नक्की बघा। आणि काही महत्त्वाचे कामे तुम्हाला करायची आहेत तेही नक्की आपण पुढे बघू। तर चला महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके या ठिकाणी पूर्णपणे जाणून घेऊ। तर चला सुरू करू त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना, ते महत्त्वाचे असल्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायचे आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला आणखीन 15 दिवसाची सुद्धा प्रतीक्षा करावी लागू शकते। फक्त आज उद्या या 2 दिवसामध्ये या काही जिल्ह्यामध्ये व काही तालुक्यामधील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला सुरू करू कोणते असणार आहेत ती तालुके आणि कोणते असणार आहेत जिल्हे। नांदेड जिल्हा, आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण
मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश देखील होणार. बीड जिल्हा, आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा तुमचा जिल्हा बीड जिल्हा असेल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता तुम्हाला देखील दिलासाच मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ सविस्तरपणे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामधून तुम्ही पण पात्र ठरलेला असाल किंवा तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता जर मिळालेला असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाचीच बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम देखील सुरू केलं असून आता 2च दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळून जाणार आहे. फक्त काही महत्त्वाचे कामे तुम्हाला बघायची आहे आणि ते पूर्णपणे करायचे आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. जालना जिल्हा, आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा जालना जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की आता जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपली असून आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण PMचा 21वा हप्ता आलेला असेल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश देखील होणार आहे. आता नक्कीच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की आता या जिल्ह्याच्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलं असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता आनंदी होणार आहे. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमची पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला देखील टाकण्यात येणार आहे. अहिल्यानगर, आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. पण तुम्हाला काही महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. जर तुमचे पण ते महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते काही महत्त्वाचे काम असणार आहेत ते महत्त्वाचे काम लगेच जाणून घेऊ. जे महत्त्वाचे काम तुम्हाला बघायचीच नाही तर ते पूर्ण देखील करावे लागणार आहे. जर तुमचे पण ते अधुरे असतील तर तुम्हाला पण देखील ते काळजीपूर्वक राहून ते कामे पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण करावेच लागणार. तर चला काही महत्त्वाचे 2 कामे असणार आहे. आता हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्णपणे करावे लागणार आहेत, तर ते कामे आपण बघू. पण त्यापूर्वी आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो. तुम्हाला पण असा प्रश्न पडलेला असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं. तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या जिल्ह्याच्या यादीमध्ये, या तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचा उल्लेख होतो का नाही होतो. तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे की नाही संपली हे पूर्णपणे तुम्हाला सांगण्यात येईल. त्यामुळे कमेंट नक्की करा. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे आपण पूर्णपणे बघू. आता याचमध्ये तुमचं पहिलं महत्त्वाचं काम या ठिकाणी असणार आहे फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID बनवलेली नसेल किंवा फार्मर ID अधुरी असेल तर तुम्हाला पण देखील लवकरातलं लवकर फार्मर ID बनवणं महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. कारण की आता ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता त्यांना पण दिलासाचं मिळणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC लवकरात लवकर करून घ्या जर तुमची पण ई-KYC अधुरी असली तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला